एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये ते येणार आहेत। अब्दुल सत्तार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। अजित पवार यांनी नाव बदलून केलेल्या विमान प्रवासाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला। विमान प्रवास करताना आधार कार्ड बंधनकारक आहे असं असताना नाव बदलून प्रवास कसा केला गेला, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे असा सवाल सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला। शिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे। ठाकरे गटानं त्यानुसार मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेली चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिशनवर आता संजय राऊतांनी वादग्रस्त टीका केली आहे। शिंदे गट आईच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करतोय। खंजीर खुपसण्याचं काम मोदी शहा फडणवीसांनी केलंय अशी टीका राऊतांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं रामदास आठवले पुण्यात अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते। आदर्श ठेवीदारांच्या प्रश्नांप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी भेट दिली नाही तर त्यांचं योग्य ते स्वागत करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय। गिरीश महाजन आणि दिलीप वळसे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानंच जलील यांनी हा इशारा दिला। जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस मेहरबान आहेत असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला। आरोपींना अटक करण्यासाठी वेळ लागत असल्यानंच त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी आपल्या मुलीसह त्यांनी धरणं आंदोलन केलं। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोर्चा काढला। आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। कर्णबाळा यांनी आमदार अमोल मिटकरींना ओपन चॅलेंज दिलं होतं। पोलीस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो आणि एकदाच कायदे होऊन जाऊ दे असं थेट आव्हान दिलेलं होतं। या प्रकरणी कर्णबाळांवर गुन्हा दाखल झालाय। मनसे नेते अमित ठाकरे यांनी अकोल्यात जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मनसैनिक जय मालोकार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। अमित ठाकरे यांनी यावेळी मालोकार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी साई दरबारी भेट दिली आहे। यावेळी शिर्डीतील भाजप नेते शिवाजी गोंदकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रमेश गोंदकर यांनी जाधवांचं स्वागत आणि सत्कार केलाय। त्यामुळे अनेकांच्या भुवया सगळे विरोधक सत्ताधारी तुमच्या सोबत आहेत। दादा भुसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळालं। 7 ते 8 महिन्यांपासून नाशिकमधून जाणाऱ्या पुलाचं सुशोभीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मात्र दादा भुसेंचंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ऐकत नसल्याचं स्वतः दादा भुसेंनी सांगितलं। नवी मुंबईतील झोपडपट्टीवासियांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना जिल्हाध्यक्षांनी आमरण उपोषण सुरू केलंय। स्थानिक भाजप आमदारांनी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्षांनी केलाय। सर्वेक्षण सुरू होण्यापर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा देण्यात आलाय। शेकापचे रायगडचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात विवेक पाटील यांना जामीन मंजूर झालाय। मात्र सीआयडीनं त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात अजूनही जामीन मिळाला नाहीये। जळगाव शहरातील टॉवर चौकात काँग्रेसतर्फे भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि कंगना रनौत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। दोघांच्या प्रतिमेला काँग्रेसतर्फे जोडीमारो आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला। राहुल गांधींबाबत बेताल वक्तव्य केल्यानंच काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले। मुंबईत जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झाला होता। शहरातील दारुल फल मस्जिद जवळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत रास्ता रोको केला। ठाणे मुलुंड शहराच्या वेशीवर शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनर लावण्यात आले। या बॅनरवर जितेंद्र आव्हाडांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय।
पवना धरणातून 1800 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आला। पावसाची संततधार सुरू असल्यानं पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते। पवना धरणाचा पाणीसाठा 91% झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पवना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलाय। परभणीच्या पालम तालुक्यातील तांदुळवाडी गावात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे तांदुळवाडी गावातील नाल्याला पूर आला। गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणातच पाणी शिरल्यानं शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना घरी नेण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागली। वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे सखल भागात पाणी साचलं। तसंच सततच्या पावसानं खरीप पिकांना फटका बसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर पुढचे 2 दिवस वाशिम जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे बांदा आळवाडी इथे पाणी आल्यानं कार पाण्यात अडकली। स्थानिकांच्या मदतीनं ही कार पाण्याबाहेर काढण्यात आली। तसंच बांदा बाजारपेठेत सुद्धा 2 फूट पाणी साचलंय। यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार असल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। शेतातही पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत आहे। शेतजमीन खरडून निघाल्यानं सोयाबीन, कापूस, तुरीची रोपं सडण्याचा धोका निर्माण झालाय। राज्यभरातून तब्बल 1,65,70,437 पीक विमा अर्ज दाखल झाले अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। लाखो शेतकऱ्यांनी अवघ्या ₹1 आपला पीक विमा भरलाय। विशेष म्हणजे 15 जुलैला मुदतवाढ दिल्यानंतर पंधरवड्यात सुमारे 22 लाख अर्जांची वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्यात शेकडो एकरावरील मका आणि टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। लष्करी अळी, करपा रोगाच्या विळख्यात पिकं सापडली आहेत। औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। साताऱ्यातील कृषी अधिकाऱ्यांनी पिकांचं नुकसान होत असल्यानंच शेतकऱ्यांना आवाहन केलंय। सतत पाऊस सुरू असल्यानंच पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय। भंडाऱ्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या धान्य पिकांचं आणि बागायतींचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र अजूनही सरकारकडून पंचनामे करण्यात आले नाहीये। त्यामुळे तात्काळ प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिमच्या सिव्हिल लाईन परिसरातील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे। यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। यासाठी प्रशासनानं लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। भंडाऱ्यातील वैनगंगा नदी पुलावर पूर परिस्थितीमुळे मोठमोठे खड्डे पडले। त्यामुळे या खड्ड्यांमधून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। तर पावसादरम्यान खड्ड्यात पाणी साचल्यानं अनेकदा अपघातही होत आहेत। मात्र प्रशासन अद्याप या महामार्गाकडे दुर्लक्षच करत आहे। नांदेडमध्ये भोकर ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 या 42 किलोमीटरच्या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत। दुचाकीचे टायर सहज या भेगांमध्ये फसतील इतक्या मोठ्या या भेगा आहेत। नांदेडच्या लोहामधील गांधीनगर गावाची दयनीय अवस्था झालेली आहे। या गावातून बाहेर पडण्यासाठी नाल्यावर पूल आणि रस्ता नसल्यानं विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊनच इथून प्रवास करावा लागतो। त्यामुळे इथे रस्ता बनवण्याची मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे। महाबळेश्वर पाचगणी राज्यमार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। खराब रस्त्यांमुळे पर्यटकांना तसंच स्थानिक नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळेच नागरिक आक्रमक झाले। वर्ध्याच्या सावंगी मेघीमध्ये जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या भावी डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढला। पूजा रजनी आत्महत्या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। मावळमध्ये राज्य सरकारच्या विविध योजनांचं प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यात आलं। संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं। तर कुणबी प्रमाणपत्र, शिधापत्रिका, अनुसूचित जाती जमाती दाखल्याचंही वितरण करण्यात आलं।
यवतमाळमध्ये रेशनवरील धान्य वितरण ठप्प आहे. दुकानदारांना नव्यानं दिलेल्या 4G ई-पॉज मशीन निरुपयोगी ठरतायत. सर्व्हर डाऊन असल्यानं रेशन धान्य वितरण प्रक्रिया बंद पडली आहे. जुलै महिन्यातील धान्य वितरण अद्यापही झालं नाहीये. वाशिमच्या कामरगावमधील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. 2 वर्षापूर्वीच प्रशासनानं इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळे आरोग्य विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते. संभाजीनगरमध्ये 1 तास शहरासाठी या अभियानाला सुरुवात झाली आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं हे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. यात 29 संघटना, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे. 1 ते 15 ऑगस्टपर्यंत हा स्वच्छतेचा पंधरवडा राबवला जाणार आहे. कल्याणच्या उंबार्ली गावात जागेच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. हातात डिझेलचे कॅन घेत शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध दर्शवला आणि शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये मालकी हक्कावरून वाद आहे. अखेर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता सर्वेक्षण थांबवण्यात आलं. गडचिरोलीतील हवालदिल शेतकऱ्यांनी शेतातील चिखलात बसूनच आंदोलन केलं. अतिवृष्टी झाल्यानंतरही पालकमंत्री फडणवीसांनी नुकसानग्रस्त भागांची दखल घेतली नाहीये असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. लवकरात लवकर पंचनामे करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा तालुक्यातील 15 गावांसाठीची ग्रीड पाणी पुरवठा योजना वीजबिल भरण्याअभावी 1.5 महिन्यांपासून बंद आहे. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी माठ फोडत आणि अधिकाऱ्यावर दूषित पाणी फेकत संताप व्यक्त केला. भारताची शटलर PV सिंधूला मोठा धक्का बसलाय. चीनच्या ही बिंगजियाओनं टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवाचा बदला 2-0 घेतलाय. त्यामुळे PV सिंधूची ऑलिम्पिक पदकाची हॅट्रिक हुकली आहे. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 स्पर्धेत 6व्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेननं नेत्रदीपक शैलीत भारताच्या HS प्रणॉयचा पराभव केला. त्यानं प्रणॉयवर 21-12, 21-6 असा विजय मिळवला. सुप्रसिद्ध दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा 2 ऑगस्ट हा पहिला स्मृतिदिन. या निमित्तानं बदलापूरचे प्रसिद्ध चित्रकार सचिन सुवाटकर यांनी त्यांचं चित्र साकारत श्रद्धांजली अर्पण केली आहे. या चित्रात रंगांशिवाय सोनं, मोती, अष्टगंध यांचाही वापर करण्यात आला आहे.